मधील दुर्घटनेनंतर बेस्टने मोठा निर्णय घेतलाय। आता लांब मोठ्या बसेस हळूहळू सेवेतून कमी होणार आहेत। बेस्ट प्रशासनाने जाहीर केलंय की शहरातील अरुंद रस्ते, वळणदार मार्ग आणि वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता आता मोठ्या इलेक्ट्रिक बसेस ऐवजी 9 मीटर लांबीच्या सीएनजी मिडी बसेस रस्त्यावर आणल्या जातील। या बसेस तुलनेने लहान असल्यामुळे त्या शहरातील अंतर्गत मार्गावर अधिक सुरळीतपणे प्रवास देऊ शकतील। दरम्यान भांडूपमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर मोठ्या इलेक्ट्रिक बसच्या हालचाली आणि नियंत्रणाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते। काही मार्गांवर अशा बसेस चालवताना अडचणी निर्माण होत असल्याचे देखील निदर्शनास आलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर हा बदल आहे तो करण्यात आलेला आहे। दरम्यान बेस्ट प्रशासनाने प्रवाशांची सुरक्षा आणि सर्वोच्च प्राथमिकता आहे असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच भविष्यात शहरांच्या रस्त्यांच्या परिस्थितीनुसारच बस ताफ्यामध्ये बदल केले जाते असं देखील म्हटलंय। दरम्यान नवीन 9 मीटर सीएनजी मिडी बसेस टप्प्याटप्प्याने ताफ्यामध्ये समाविष्ट केल्या जातील। सोबतच जुन्या मार्गांचं पुनर्मूल्यांकन करून कोणत्या मार्गावर कोणती बस योग्य आहे याचा अभ्यास देखील केला जाणार आहे। त्यामुळे अपघाताचा धोका देखील कमी होईल। हा निर्णय मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल देखील घडवून आणेल। सुरक्षित, सुलभ आणि कार्यक्षम प्रवासाच्या दिशेने देणाऱ्या बेस्टचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जाऊ शकतो।